मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साठे माझ्यासोबत आहेत. अमितजी, 1 तास चर्चा केली, विविध विषयांनी चर्चा झाली. महापुरा संदर्भात मुख्यमंत्री, जसं आपण काल स्पष्ट केलं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतली, पण बाकी समित्यांचा निर्णय कोण घेईल? काल आमची पक्षाच्या बलाबलानुसार कुठल्या कमिटीमध्ये किती सदस्य कुठल्या पक्षाचे येऊ शकतात, गट फॉर्मेशन, त्याचं रजिस्ट्रेशन, टेक्निकॅलिटीज आणि प्रोसिजर याच्याबद्दल एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. या चर्चेचं सगळं ब्रीफिंग आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. या संदर्भामध्ये ते आपापसामध्ये संवाद करून आम्हाला पुढचं जे काही मार्गदर्शन आहे ते करतील. भाजप म्हणते महायुतीचा महापौर होईल, शिवसेनाही म्हणते युतीचा महापौर होईल. पण तो भाजपचा होईल की शिवसेनेचा होईल? काहीच फरक पडत नाही कोणाचाही झाला तरी, कारण शेवटी मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबईकरांचा विकास करणं, विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे आमचं उद्देश आहे. कुठलं एक सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करणं हे आमचं उद्देश नाही. त्यामुळे महायुतीचा महापौर होईल. महायुतीचे निवडून आलेले 118 नगरसेवक नगरसेविका आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी एक नगरसेवक किंवा नगरसेविका महापौरपदी विराजमान होईल आणि मुंबईकरांचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे काम करू. सदा सरोनकरच्या निमित्ताने महायुतीमध्ये ठिणगी पडलेली आहे. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक आहे, याला कसं बघता आपण? त्यांनी जी काही मांडणी केली आहे त्याची सत्यस्थिती तपासण्यात येईल. परंतु अशा प्रकारची मांडणी करणं हे भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना सर्व कार्यकर्त्यांनी जाहीररित्या अशा प्रकारची वक्तव्य करणं हे टाळलं गेलं पाहिजे. पक्षाच्या आतमध्ये युतीमध्ये अशा प्रकारची चर्चा झाली पाहिजे, जाहीररित्या केली नाही पाहिजे. शिवसेना म्हणते की मुस्लिम बहुल जे मतदारसंघ आहे हे तुमच्या दबावामुळे आम्हाला मिळाले, त्यामुळे मोठं नुकसान झालं. अशा प्रकारची कुठलीही चिंता कुणीही जागा वाटपासंदर्भामध्ये व्यक्त केलेली नाही. या सगळ्या वावड्या आहेत, हे स्पेक्युलेशन आहे आणि त्यामुळे आमची सकारात्मक चर्चा होऊन व्यवस्थितरित्या जागा वाटप हे झालेलं आहे. एक शेवटचा प्रश्न. आज भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन नबीन बैठक घेत आहे. त्या बैठकीत आपण देखील समाविष्ट होणार आहे. साधारणतः मुंबई संदर्भात कालही पंतप्रधानांनी वक्तव्य केलं, JP नड्डांनीही वक्तव्य केलं, जो विजय मिळाला त्याच्याबद्दल तुम्हाला शाबासकी देखील दिली. त्या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होईल का? आणि सोबतच भविष्याच्या प्लॅनवर देखील तुम्ही काही मांडणी करणार आहात का? नाही, नक्कीच नूतन अध्यक्षांनी आज बैठक बोलावलेली आहे आणि या ठिकाणी संघटनात्मक बाबींवरती चर्चा होऊन येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन जाणं आणि जनतेच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्न जी आहेत ती पूर्ण मोदी सरकारच्या मार्फत पूर्ण होत असताना त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनेही त्यांचाही जो काही सहभाग आहे तो झाला पाहिजे, सकारात्मक सहभाग राहिला पाहिजे. या संदर्भामध्ये नक्कीच आजच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन होईल. धन्यवाद. हे होते अमित साटम, भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी.